आणि सकाळचे पहाटेचे वाजले 6:45 आणि आमचा चौथ्या दिवसाचा सुखाचा प्रवास चालू झालेला आहे। आणि सकाळच्या पहाटेचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकदम खूप सुंदर आहे। आणि आम्ही आज खूप मागे आहेत, तर आरामात मस्ती करत करत जाणार आहेत। तर सध्या आम्ही आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आणि आता पुढे जात आहे। तर मामा कसं वाटतंय? आज सकाळ सकाळ खूप थंडी होती, मस्त। आजचा इकडला क्लायमेट आणि व्ह्यू बघून ना एवढं भारी वाटतंय, खरं सांगू खूप असं मन प्राप्त झालं। एवढं सकाळ सकाळचा मस्त नजारा होता। सूर्याची किरणं हलकी हलकी एकदम दिसत होती ढगांच्या द्वारे, आणि हे डोंगर असं वर खाली चढ उतारवाला, काय रस्ता एकदम सुंदर। गाड्यांचा इथे आवाज कमी, गाड्यांचा एकदम प्रमाण फारच कमी होतं, जास्तीत जास्त गाड्या कमीच होत्या इथे, म्हणून चालायला सुद्धा भरपूर मजा आली। सो खूप मजा येते। हो खूपच। सध्या आम्ही त्र्यंबकेशच्या पुढे आलेलो आहेत आणि आता आमच्यावर ऊन आलेलं आहे आणि अजून पण थोडंसं खूप चालायचं आहे आम्हाला। 40 किलोमीटर घोटी आहे तिकडे, घोटी 40 किलोमीटर आहे इथे। आणि अजून पण मामा वगैरे मागे राहिलेत थोडे, आणि एकदम थंड वातावरण आहे। आता पण थोडंसं ऊन आलंय, थोडीशी थंडी आमची दूर गेलेली आहे, तरी पण खूप थंडी लागते थोडीफार। बाकीचं इकडचं डोंगर खूप छान दिसत आहेत एकदम। आणि मस्त एक चहाचा कप भेटलेला आहे मस्त मला। हनुमान मंदिरात आलेले आहेत, जरा दर्शन घेऊन पुढचा सुखाचा प्रवास चालू ठेवतो। बजरंगबली हो। नाशिक काहीतरी 16 किलोमीटर आहे आणि शिर्डी 108 किलोमीटर, म्हणजे अजून आमचा सुखाचा प्रवास 108 किलोमीटर बाकी आहे। तर सध्या आम्ही इकडून नाशिकला आता पोहोचणार आहोत थोड्या वेळात, आणि तिथे मग जेवण बिवण करून पुढे सुखाचा प्रवास चालू करणार आहोत थोड्याच वेळात। आणि आज एवढं ऊन असून सुद्धा तुम्ही बघू शकता खूप थंडी वाजत आहे, कारण इकडे थंड हवा नाशिकमध्ये, असं तरी नाशिक जिल्हा थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखला सुद्धा जातो। म्हणून हा जरा इकडे ऊन असून तरी सुद्धा इकडे खूप थंडी आहे। आता पण सुद्धा खूप थंडी लागते, पण या थंड वातावरणात चालायला खूप मजा येते आणि खूप छान वाटतंय असं। तर आता आम्ही थोड्या वेळात आमचा स्टॉप होता जो आता चेंज झालेला आहे आणि आम्ही 20 किलोमीटर पुढे आलेले आहे। आणि इकडे बघू शकता दादा पण खूप फटलेले आहेत आणि आमची जी मंडळी आहे ती खूप मागे आहे। आणि स्टॉप खरा मी जातो तो कधीच होता, 11:30पर्यंत आम्ही पोहोचून गेले, पण सध्या तिथला स्टॉप आहे तो तिकडे, म्हणजे डॅम आहे ना, डॅमच्या बाजूला, तर डॅमचं पाणी खराब होतं म्हणून त्याच्यामुळे स्टॉप बदललेला आहे ना। आता इकडे नाशिक डायरेक्ट आम्ही नाशिक शहरात, म्हणजे आता तिथे आम्ही आधीच नाशिकच्या इकडेच होते आणि डायरेक्ट आता नाशिक शहरात आमचा जो स्टॉप आहे जेवण्याचा तो तिथे आहे।
घेतलेले आहेत इकडे. स्टॉपच्या इथे आम्हाला वाटलं खूप लांब असेल, पण इथेच आहे नाशिक शहराच्या इकडे. एंट्री मारली आणि नंतर क्रॉसिंग करायला लागेल थोडीशी. तर डायरेक्ट जेवणार मिळूया. साईराम भावन होतं. आताच आमचं जेवण झालं आणि थोडा वेळ आराम करून सुखाचा प्रवास पुन्हा आम्ही चालू केलेला आहे. तर इकडे चालता चालता बोरं घेतलेली आहेत आणि तेच चगळत पुढे जात आहेत. तर दाखवा जरा बोरं दाखवा. साईराम बोरं दाखवा. साईराम साईराम. तर भावांनो, साईराम साईराम. तर आता आम्ही इकडून गणेश मंदिरला आज थांबणार आहोत, तर तिकडेच चाललो आहे. तर जास्ती 10-11 किलोमीटर आहे इकडून. तर आम्ही थोडं स्लो हळूहळू जातो. आता जेवण झाले म्हणून जास्ती फास्ट चालणार नाही. तर आपण आता नाशिक शहरात आहेत आणि आता आपण टर्न मारून जाणार आहेत ते मुंबई मार्ग रोडला. मग शिर्डी नाही, सॉरी, सिन्नरला. सिन्नरनंतर डायरेक्ट शिर्डी. तर इकडे सर्व मुंबई चालत आहे आणि तिकडे गुंडेगाव फोनवर बोलत आहेत आणि नाशिक शहर हे बाजू. तर हे साईराम आपल्यासोबतच येणार आहेत वाटतं शिर्डीला. कधीपासून सोबत येत आहेत, म्हणजे यांचा पण इच्छा आहे वाटतं शिर्डी नेण्याची. येऊ दे साईराम, येऊ दे, या लवकर. साईराम 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 या. तर साईराम भाऊनं आपण घंटा मंदिरात पोहोचलेलं आहे. तर आता थोडंसं जेवून आराम करून सुखाच्या प्रवासाला होता उद्या सुरुवात करतो आणि सर्वांना गुड नाईट. ओम साईराम.